सोनम रघुवंशी आणि पती नवविवाहित होते। दोघेही हनीमूनसाठी उत्तराखंडला गेले होते। हनीमून दरम्यान सोनमने पतीवर सक्त वाद घालणे सुरू केले। दोघांमध्ये मतभेद वाढले। सोनमचा पूर्वीपासून दुसऱ्या व्यक्तीशी प्रेमसंबंध असल्याचे तपासात उघड झाले। पतीच्या संशयामुळे आणि सततच्या भांडणांमुळे सोनमने हत्या करण्याचा कट रचला। उत्तराखंडमध्ये फिरताना सोनमने पतीला डोंगराच्या टोकावर नेले। अचानक सोनमने पतीला ढकलून दिले, तो थेट खोल दरीत कोसळला। घटनेनंतर सोनमने पोलिसांना अपघात असल्याचं खोटं सांगितलं। मात्र तपासात सोनमच्या बोलण्यात विरोधाभास आढळले। पोलिसांनी सोनमचा फोन तपासला, त्यात प्रियकराशी मेसेज सापडले। कॉल डिटेल्स आणि फुटेजवरून सोनमवर संशय अधिक गडद झाला। चौकशीत सोनमने खुनाची कबुली दिली। पोलिसांनी तिला अटक केली। न्यायालयाने सोनमला हत्या व कटकारस्थानाच्या आरोपांतून न्यायिक कोठडी सुनावली। समाजात या घटनेने मोठी खळबळ उडाली। लोक सोशल मीडियावर संतापले। तपासात सिद्ध झाले की हनीमून फक्त हत्या करण्यासाठीच ठरवण्यात आला होता। पतीच्या कुटुंबियांनी सोनमसाठी कठोर शिक्षा मागितली। सोनमचा प्रियकर देखील पोलिसांच्या रडारवर असून त्याची चौकशी सुरू आहे। या प्रकरणाने प्रेमसंबंधातील विश्वासघात आणि गुन्हेगारीचा धक्कादायक चेहरा उघडके पोलिसांनी पुरावे गोळा करून केस न्यायालयात सादर केली। मीडिया आणि समाजात या प्रकरणावर मोठी चर्चा झाली। सोनम रघुवंशीच्या निर्दयी कृत्यामुळे तिचं आयुष्य तुरुंगात गेलं। तुम्ही पाहत आहात आवाज महाराष्ट्राचा, महाराष्ट्रातील खऱ्या बातम्यांचा विश्वासार्ह आवाज।